जीवनात संघर्ष किती करावा, नवनाथांचा दिव्य उपदेश. भक्तांनो, आज आम्ही नवनाथ तुझ्याशी काही बोलायला आलो आहेत. कधी कधी तुझ्या मनात एक प्रश्न उठतो, देवा, जीवनात अजून किती संघर्ष करायचा आहे. कधी वाटतं खूप प्रयत्न केला, खूप सहन केलं, पण तरीही आयुष्य शांत का होत नाही. भक्तांनो, आज शांत बस आणि आमचे शब्द मन लावून ऐक. कारण संघर्ष हा शिक्षा नाही, तो आत्म्याची परीक्षा असतो. संघर्ष का येतो? या जगात जन्म घेतला म्हणजे संघर्ष टाळता येत नाही. जसं बीज जमीत पडतं, ते अंधार सहन करतं, मातीचा दबाव सहन करतं, तेव्हा कुठे ते रोपटे बनतं. तसेच माणसाचे आयुष्य आहे. जोपर्यंत संघर्ष येत नाही तोपर्यंत माणसाला स्वतःची शक्ती कळत नाही. भक्तांनो, आम्ही नवनाथही तपश्चर्या करताना असंख्य संकटांना सामना केला, पण आम्ही हार मानली नाही. संघर्ष किती करावा? आता तू विचारतोस, संघर्ष किती करावा? भक्तांनो, संघर्ष तेवढाच करावा जोपर्यंत तुझं मन सत्य आणि धर्माच्या मार्गावरती आहे. जर तुझं कर्म चांगलं असेल, तुझं मन स्वच्छ असेल, तर संघर्ष सोडायचा नाहीये. कारण लक्षात ठेव, जिथे हार मानली जाते तेथेच यश थांबवलं असतं. थोडं अजून पुढे गेलास तर कदाचित तुझं भाग्य बदलणारच असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, संघर्ष करताना 3 गोष्टी विसरू नकोस. पहिला आहे विश्वास, दुसरा आहे धैर्य, तिसरी आहे सबुरी. जर या 3 गोष्टी तुझ्या मनात असतील तर जगातील कोणतीही अडचण तुला हरू शकणार नाही. भक्तांनो, संघर्ष करताना मन कधी थकते हे आम्हाला माहिती आहे, पण त्या क्षणी आमचं नाव घ्या, नवनाथ महाराज की जय. मग पहा, तुझ्या मनात पुन्हा शक्ती निर्माण होईल. तर या ठिकाणी बघू शकता, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. संघर्ष करताना महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, त्या थोड्याशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातील पहिला आहे विश्वास, दुसरा आहे धैर्य आणि तिसरी आहे सबुरी. या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला संघर्ष करताना कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही, असे नवनाथ सांगतात. जेव्हा खूप थकून जाशील, जेव्हा तुला वाटेल की आता सहन होत नाहीये, तेव्हा डोळे बंद कर आणि आम्हाला हाक मार. आम्ही तुझ्या सोबतच आहोत. तुला दिसत नाही, पण तुझ्या प्रत्येक पावलावर आमची कृपा आहे. काही संघर्ष तुझं भविष्य उजळण्यासाठीच येतात. अंतिम संदेश. भक्तांनो, लक्षात ठेव, संघर्षामध्ये अंधार नाही, संघर्षामध्ये उगवत्या सूर्याची चाहूल आहे. आज तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत, मग उद्या यश तुझ्या दारात उभं असेल. फक्त हार मानू नकोस. आम्ही नवनाथ तुझ्या पाठीशी आहोत. आणि लक्षात ठेव, जो माणूस संघर्षातून जातो तोच एक दिवस इतिहास घडवतो. आदेश आदेश. नवनाथ महाराज की जय. अलख निरंजन. आदेश.